नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. तर आज आपण बघतो आहोत अनिरुद्ध गाव. तथागत भगवान बुद्धांच्या अस्थींचे 8 भागांचे विभाजन याच गावात करण्यात आले होते. परंतु ही माहिती आपणास गुगल वगैरे सर्चमध्ये मिळणार नाही. तर ही माहिती बौद्ध साहित्यामध्ये आपणास मिळेल. कारण की ह्या प्रसंगाचा तिथे उल्लेख करण्यात आलेला आहे की हेच अनिरुद्ध गाव जिथे तथागत भगवान बुद्धांच्या अस्थींचा 8 भागांमध्ये विभाजन करण्यात आले होते. आणि ही अशी ओसाड पडलेली जागा, या जागेत खूप अजगर साप म्हणजे आम्हाला आढळलेत. आणि लोकंसुद्धा बघा इथे येतात आणि त्यांचे व्हिडिओ घेतात. फार दुर्मिळ असा हा भाग आहे. याकडे कुणाचे लक्ष वेधले गेलेले नाही सहसा. आणि इकडे शेती करतायत लोक. बघा, तुम्ही बघता आहात व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला ते दिसणार नाही कारण की ॲक्च्युली ते अजगर वगैरे बिळामध्ये होते असे. तर आपण कधी या भागात आलात तर इथे व्हिजिट नक्की करावी आपण. आणि अशी राईची खेतं आहेत तिथे. आणि इथे या अनिरुद्ध गावात जिथे हे तथागतांचे छोटंसं विहार जे बांधलेलं आहे, तिथे हे जे वृक्ष आहे, पिंपळाचं वृक्ष, बोधिवृक्ष, हे सुद्धा 250 वर्षापूर्वीचं आहे. तर मंडळी, आता आपण चाललो रामाभार स्तूप. हे रामाभार स्तूप आहे. या स्तूपाला मुकुटबंधन चैत्य म्हणून ओळखल्या जाते. सन 1910च्या उत्खननमध्ये हे लक्षात आले आणि त्याचे पूर्ण अनावरण 1956ला या स्तूपा निर्मिती करण्यात आली. याच्या 4ही भागांनी अनेक आयताकार कक्ष आणि अवशेष विशेष उल्लेखनीय आहेत. आणि इथे अलंकृत विटा आहेत. तर हे इथे या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या अस्थींचे अंतिम संस्कार करण्यात आले होते. हे आपण बघत आहोत इथे. बघा तुम्ही. आपण आता त्या ठिकाणी चाललोय. बघा इथे पुष्प आणि दीपक प्रज्वलित करून आपण तथागत भगवान बुद्धांना स्मरण करतो. नमो बुद्धाय.